This is the ninth lecture of topic Origin and Evolution of Life. Yesterday, already we discussed the concept natural selection. You know very well, in natural selection, Darwin confidently discussed that all organisms here survive who possesses useful variation, as well as those organisms are survive who defends against environment for food, water and shelter. थोडक्यात जे प्राणी अन्न, पाणी, निवारा मिळवण्यासाठी संघर्ष करतात, निसर्गाच्या विरोधात संघर्ष करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, जे आवश्यक बदल आत्मसात करतात, तेच जगण्यास लायक असतात, बाकीचे जगण्यास लायक नसतात, असं थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मध्ये डार्विन्सनं एक्सप्लेन केलेलं आहे. देन टुडे वी डिस्कस related to natural selection. Next concept, types of natural selection. Types of natural selection. Actually, there are three types of natural selection. One is here stabilizing selection, second directional selection, and third disruptive selection. Actually, these three concepts are newly added in this new syllabus. पाठीमागचा जो काही सिलेबस होता त्यामध्ये हे कन्सेप्ट नव्हते. या नवीन सिलेबस मध्ये हे तीन कन्सेप्ट म्हणजे टाइप्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऍड केलेला आहे आणि म्हणून नवीन लेक्चरला हा कन्सेप्ट व्यवस्थित आपण समजून घेऊया. लिसन केअरफुली वन बाय वन. फर्स्ट अबाउट स्टॅबिलायझिंग सिलेक्शन. This is the diagrammatic presentation. हा आपण मुद्दाम या ठिकाणी आलेख किंवा ग्राफ काढलेला आहे आणि या ग्राफच्या साहाय्यानं स्टॅबिलायझिंग सिलेक्शन हा कन्सेप्ट आपण समजून घेऊया. दिस इज द फर्स्ट टाइप. हियर द मोर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स, या ठिकाणी इंडिव्हिज्युअल्स घेतलेले आहेत आणि या ऍक्सिस वरती टाइम घेतलेला आहे. More number of individuals of a population acquired mean character value. याचा अर्थ काय होतो? शक्यतो जास्तीत जास्त कोणताही सजीव आपल्या बॉडीमध्ये एक मध्यम स्वरूपाच्या क्वालिटीज इनबिल्ट करून घेत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एकदम अशी स्ट्रॉंग क्वालिटी पण नसते आणि एकदम पुअर किंवा वीक क्वालिटी सुद्धा कमी असते आणि मॅक्झिमम लोक मध्य अवस्थेत आपल्याला दिसून येतात. हेच आपण एका चांगल्या एक्झाम्पलनं आपण समजून घेऊया. वी टेक एक्झाम्पल यू पीपल. तुमचंच एक्झाम्पल घेऊया. यू आर इन 12th standard science student. Already we take your exam at Sunday. Suppose this exam is for 100 marks. 100 मार्काची ती एक्झाम आहे असं गृहीत धरा. सपोज यू आर 100 स्टुडंट, तुम्ही विद्यार्थी सुद्धा 100 आहात असं गृहीत धरा. आफ्टर एक्झामिनेशन सम स्टुडंट्स गॉट 0 to 35 मार्क्स. 100 पैकी काही विद्यार्थ्यांना 0 ते 35 पर्यंत मार्क पडतील. देन मॅक्झिमम स्टुडंट गॉट अबाउट 35 to 70 मार्क्स. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 36 ते 70 मार्क पडतील. अँड फ्यू स्टुडंट्स गॉट अबाउट 70 मार्क्स. नेहमी असंच घडेल. परीक्षा कोणतीही असो, 12वी बोर्डाची परीक्षा असो, सीईटीची असो, नीटची असो, जेईची असो, 100 विद्यार्थी घेतले तर 0 ते 35 मध्ये काही विद्यार्थी दिसतील. 36 ते 70 पर्यंत
जास्तीत जास्त विद्यार्थी दिसतील जास्त संख्येनं, आणि 70च्या वरती व्हेरी फ्यू इन नंबर, कमी संख्येनं दिसतील. थोडक्यात 70च्या वरती कमी असतील, 35च्या आत कमी असतील, पण 35 ते 70 मिडलाईन मध्यवर्ती जास्तीत जास्त विद्यार्थी असतील. याचा अर्थ मोर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन ए पॉप्युलेशन ॲक्वायर्ड मीन कॅरेक्टर व्हॅल्यू. जास्तीत जास्त जण मीन कॅरेक्टर व्हॅल्यू आत्मसात करतात, मधल्या अवस्थेत जास्तीत जास्त संख्येने दिसतात. हा याचा अर्थ आहे स्टॅबिलायझिंग सिलेक्शन. टेक्स्टबुक मध्ये एक एक्झाम्पल तुमच्या घेतलेलं आहे. न्यूली बॉर्न बेबी, जे काही लहान मूल जन्माला येतं, कॉमनली वेट इज अबाउट हिअर 2.5 किलो ते 4.5 किलो इतकं वजन असतं. पण तरी सुद्धा थोडस व्हेरिएशन गृहीत धरू, 2.5 किलो ते 4 किलो हे खरं तर कॉमन मुलाचं वजन असतं जन्माला आलेल्या. बिलो 2.5 kg, 2.5च्या कमी वजन जर असेल आणि अबाव 4 kg, 4 पेक्षा जास्त किलो वजन असेल तर हे कमी संख्येने असतील, व्हेरी फ्यू इन नंबर. अंडरवेट अँड ओव्हरवेट, 4 किलो वजनापेक्षा जास्त असणारी मुलांची संख्या, 2.5 पेक्षा कमी वजनानं असणारी मुलांची संख्या कमी असते, व्हेरी फ्यू इन नंबर. अँड हिअर देअर चान्सेस ऑफ सर्वाइव्ह इज ऑल्सो व्हेरी लो. त्यांची जगण्याचं सुद्धा चान्सेस थोडीफार अशी कमी असलेली दिसून येते. पण 2.5च्या पुढे आणि 4 पर्यंत जी नवीन मुलं जन्माला येतात ती जास्तीत जास्त शक्यतो जगतात, त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसतो. याचा अर्थ कोणताही ऑर्गॅनिझम असो, मीन कॅरेक्टर व्हॅल्यू आत्मसात करताना दिसतात, हे आपण स्टॅबिलायझिंग सिलेक्शन मध्ये नेमकेपणाने समजून घेणं गरजेचं आहे. हेन्स there is no any type of variation in newly formed species. ज्या नव्यानं उत्पादित होतात, ज्या नवीन स्पेसीज असतात, त्यांच्यामध्ये नाविन्यता काही दिसत नाही, सगळे कॉमन दिसतात. हेच कॉल्ड एज अ स्टेबल और स्टेबलायझिंग सिलेक्शन. इथं पहा विथ द हेल्प ऑफ ग्राफ ही डॉटेड लाईन जे दिसतंय ओरिजिनल पॉप्युलेशन आहे, आणि पहा इकडं कमी संख्या आहे, इकडं कमी संख्या आहे, पण जास्तीत जास्त हे मधली कॅरेक्टर आत्मसात करून दिसतात, आणि म्हणून पॉप्युलेशन आफ्टर सिलेक्शन हे एवढे सर्व असतात, असा हा तो ग्राफ आपल्याला दाखवतो. द नेक्स्ट टाइप डायरेक्शनल सिलेक्शन. हिअर दिस axis also show time, this axis also show number of individuals, this dotted line original population, and here this line is selected population, nature select that population. या पद्धतीने इथं दाखवलेलं आहे. या डायरेक्शनल सिलेक्शन मध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, हिअर more number of individuals of a population acquire other than mean character value. जी कॉमन कॅरेक्टर व्हॅल्यू असते त्याच्यापेक्षा वेगळं क्षमता त्याच्यामध्ये असते, बऱ्यापैकी चांगली क्वालिटी त्याच्यामध्ये असते. हेन्स दे हॅव मोर चान्स टू सर्व्हाइव्ह. त्यांच्यामध्ये जगण्याचं सामर्थ्य जास्त असतं, निसर्गाच्या विरोधात संघर्ष करण्याची क्षमता जास्त असते, कष्ट करण्याची तयारी चांगली असते, आणि नवनवीन बदलांना सामोरं जाण्याची क्षमता असते. दे पजेसेस युजफुल व्हेरिएशन, आणि म्हणून ते सगळेच्या सगळे मीन व्हॅल्यूच्या पुढे असतात. उदाहरणार्थ मगाशी घेतलेलं 100 विद्यार्थी आहे, 100 मार्काची परीक्षा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी 70च्या वर जातील, जास्तीत जास्त. या पद्धतीने जो कन्सेप्ट असेल त्याला डायरेक्शनल सिलेक्शन असं म्हणतोय.
आणि मला या ठिकाणी तुम्हा विद्यार्थ्याकडून या पद्धतीचं नॅचरल सिलेक्शन अपेक्षित आहे. वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 70च्या वर मार्क्स पाडावेत. म्हणजे या पद्धतीनं ओरिजिनल पॉप्युलेशन आहे त्याच्यापेक्षा सिलेक्टेड पॉप्युलेशन हे पुढे गेलेलं आहे. ऍडव्हान्टेजियस पॉप्युलेशन आहे हे फार महत्वाचं आहे. जगायचं असेल तर या पद्धतीचा ग्राफ तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. हे फक्त कॉमन जगण्यासाठी असेल. आयुष्यात जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर या पद्धतीचा ग्राफ तुमच्यामध्ये आत्मसात असला पाहिजे. यू possesses those character other than mean character value. हे फार महत्वाचं आहे. याचं आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊया. पाठीमागच्या लेक्चरला आपण ते एक्झाम्पल घेतलेलं होतं. इंडस्ट्रियल मॅनरिझम म्हणजे इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट होण्या अगोदर व्हाईट पेपर मॉथ जास्त संख्येने जगत होते. कारण धूर त्या कालखंडात कमी असायचा त्यामुळे लायकेनच्या कलर मध्ये ते मॅच होत होते. हेन्स दे आर सर्वाइव्ह. बट आफ्टर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाल्यानंतर दे रिलीज एक्झॉस्ट. त्या एक्झॉस्ट किंवा स्मोक किंवा त्या धुरामुळं लायकेन चेंज इट्स कलर. झाडावरती जे लायकेन असतं त्याचा कलर चेंज झाला तो ब्लॅक झाला. देन मोर चान्स टू सर्वाइव्ह ब्लॅक मॉथ. मग नंतर ब्लॅक मॉथ जगू लागले. या पद्धतीनं स्वतःच्या बॉडीमध्ये ऍडॅप्टेशन करून घ्यावं लागतं, अनुकूलन करून घ्यावं लागतं, युजफुल व्हेरिएशन पजेसेस करावं लागतात. तेच जगतात. जे ते आवश्यक बदल घडवून आणत नाहीत ते जगणार नाहीत. दुसरे एक्झाम्पल घेता येईल डीडीटी पावडर. डीडीटी पावडरनं मॅक्झिमम मॉस्किटो मरतात. पण अलीकडं असे काय मॉस्किटोच्या व्हरायटी आहेत की डीडीटी पावडरची कितीही फवारणी केली तरी ते जगतात. कारण डीडीटी पावडरच्या विरोधात संघर्ष करण्याची क्षमता किंवा इम्युन सिस्टीम त्यांची बॉडीतली जी इम्युन सिस्टीम आहे प्रतिकार शक्ती त्यांनी तशा पद्धतीची डेव्हलप केलेली आहे, जाणीवपूर्वक डेव्हलप केलेले आहे आणि म्हणून ते जगण्यास लायक आहेत. या पद्धतीनं बदल हा आत्मसात करावा लागतो तर तुम्ही मेन कॅरेक्टर व्हॅल्यूच्या पुढे जाता. हे इथं डायरेक्शनल सिलेक्शन महत्वाचं आहे. या रिलेटेड अजून एखादं आत्ताचं एक्झाम्पल घेऊया. कोरोना. यामध्ये तुम्ही आता काय करणं गरजेचं आहे तर सोशल डिस्टन्स राखणं गरजेचं आहे. अधूनमधून सारखे म्हणजे वारंवार वॉश युअर हँड विथ द हेल्प ऑफ सोप और डेटॉल लिक्विड यानं तुम्ही सारखे वारंवार हात धुणं गरजेचं आहे. या पद्धतीचं आणि शक्यतो स्टे होम सेफ होम. तुम्ही घरी सुरक्षित राहणं गरजेचं आहे. या पद्धतीचे बदल तुम्ही आत्मसात केले तर मोर चान्स टू सर्वाइव्ह. जगण्यास जास्तीत जास्त संधी आहे. या पद्धतीनं बदल आत्मसात केले तर तुम्ही यू possesses those acquired character other than here mean character value. The next third concept, disruptive selection. Disruptive selection same like here graph. This axis show time, this axis show number of individuals. Here this is the original population and these two are this one and this one, these two selected population. Actually this type of selection is very rare. अत्यंत नियमालापोत. शक्यतो अशा पद्धतीचं कधी घडत नाही. एकदम रेअर केस आहे या पद्धतीची. म्हणजे मेन कॅरेक्टर व्हॅल्यू ज्यांनी आत्मसात केली ते इथं जगणार नाहीत. त्याच्या अलीकडं किंवा त्याच्या पलीकडं असं जर असतील तर ते जगण्यास लायक आहे. असं नियमाला अपवाद एखाद्या उदाहरणामध्ये घडतं. मग एखादं एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कोणतं दिलेलं आहे
तर आफ्रिकन सीड क्रॅकर्स फिंचेस असे पक्षी की जे आफ्रिकामध्ये शक्यतो सापडतात. दे आर टोटली डिपेंड्स अपॉन द सीड्स. ज्या झाडाच्या फळांच्या ज्या बिया असतात त्याच्यावरती ते उपजीविका करतात. हिअर बीक वेल अडॅप्टेड टू कॅप्चर द सीड. फळांच्या बिया खाण्याला योग्य पद्धतीचा आकार त्यांच्या चोचेचा आहे. हेन्स देयर आर 3 टाइप्स ऑफ बीक. चोचेचे 3 प्रकार. इट इज रिलेटेड टू द सीड. बियांचा जसा आकार आहे तसे चोचेचे आकार असतील. स्मॉल साइज्ड सीड्स, लार्ज साइज्ड सीड्स, छोट्या बिया, मोठ्या बिया, त्याच्यानुसार चोचेचे प्रकार त्या फिंचेस मध्ये, त्या पक्ष्यांच्या मध्ये आपल्याला दिसून येतील. बट हिअर देयर आर ओनली 2 टाइप्स ऑफ सीड्स. त्या ठिकाणी 2च प्रकारच्या बिया आपल्याला दिसून येतील. सम आर व्हेरी स्मॉल, छोट्या बिया, अँड सम आर व्हेरी लार्ज, काही आकारानं मोठ्या बिया असतील. हेन्स देयर आर ओनली 2 टाइप्स ऑफ फिंचेस आर सर्वाइव्ड. 2 प्रकारचेच पक्षी जगले. दोज हू पजेसेस स्मॉल बीक, असे पक्षी की ज्यांना छोटी चोच आहे, दे डिपेंड्स अपॉन द स्मॉल सीड्स. ते छोट्या बिया खाऊ लागले. अँड दोज हू पजेसेस लार्ज बीक, ज्यांना मोठी चोच आहे, दे डिपेंड्स अपॉन द लार्ज सीड. मोठ्या बिया ते खाऊ लागले. मग ज्यांची मॉडरेट मीडियम आकाराची चोच आहे त्यांचं काय? त्यांना एकतर फार कष्ट करून मोठ्या बिया खावं लागतील, किंवा एकदम छोटे त्यांना फार कष्टानं सिलेक्ट करावे लागतील. म्हणजे एकदम छोट्या बिया ते इझिली खाऊ शकणार नाहीत, मोठ्या बिया इझिली खाऊ शकणार नाहीत. हेन्स दे आर नॉट लायबल टू सर्वाइव्ह. आणि म्हणून ते जगण्यास इतके समर्थ नाहीत. आणि म्हणून मधले जे कॅरेक्टर ऑक्युपाय आहेत, मीडियम आकाराचे बीक, दे आर नॉट सर्वाइव्ह इन हाय क्वांटिटी. ते जास्त संख्येने जगणार नाही. पण ज्यांची चोच बारीक असेल, कारण तिथं बिया छोट्या करायच्या आहेत, दे आर सर्वाइव्ह. ज्यांची चोच मोठी असेल, कारण बिया आकाराने मोठ्याचे आहेत, दे आर ऑल्सो सर्वाइव्ह. 2 प्रकारचे जगतील. मधली जी अवस्था आहे, या पद्धतीचं मीन कॅरेक्टर व्हॅल्यू, त्यांना मोर चान्स टू सर्वाइव्ह हा नाही. म्हणजे जगण्याचे चान्सेस त्यांना कमी आहेत. या पद्धतीचं डिसरप्टिव्ह सिलेक्शन आपल्याला दिसून येईल. शक्यतो इन अवर पॉप्युलेशन, आपल्या पॉप्युलेशन मध्ये किंवा जगातलं कोणत्याही ऑर्गॅनिझमचं जर घेतलं तर या प्रकारचं स्टॅबिलायझिंग सिलेक्शन दिसत असतं. आणि बऱ्यापैकी संख्येनं म्हणजे जे स्ट्रगल करतात, आपलं नावारूपाला आणतात, ते अशा पद्धतीचा संघर्ष करतात. आणि अशी घटना शक्यतो ह्युमन बिंग्स मध्ये फार रेअरली घडते. या पद्धतीचे हे नॅचरल सिलेक्शनचे 3 प्रकार आहेत. ओके, द नेक्स्ट हिअर थर्ड कन्सेप्ट, हार्डी and Weinberg principle or equilibrium Hardy and Weinberg's principle or equilibrium, किंवा अजून एक असं म्हटलंय लॉ. Hardy and Weinberg, these are scientists, explain his concept. That concept is called as a principle. त्यांनी जी त्यांचं मत मांडलं त्याला सिद्धांत असं म्हटलं जातं, किंवा थेरी म्हटलं जातं, किंवा नियम म्हणजे लॉ म्हटलं जातं, किंवा त्याला इक्विलिब्रियम सुद्धा असं म्हटलंय. इक्विलिब्रियम का म्हटलंय?
हिअर दिस हार्डे अँड वाइनबर्ग स्टेट दॅट, त्यांनी काय सांगितलं, हिअर ऑल ऑर्गॅनिझम possesses here gene frequency, प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये जीन फ्रिक्वेन्सी असते. दिस जीन फ्रिक्वेन्सी रिमेन सेम, ती इक्वलच राहील. इक्वल राहते म्हणून तर इक्विलिब्रियम असं म्हटलंय, स्टेबल म्हटलंय. फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, पिढ्यानं पिढ्या जीन फ्रिक्वेन्सी तशीच राहते, सेमच राहते. हिअर until to disturb number of factors, जोपर्यंत त्या जीन फ्रिक्वेन्सीला कोणता तरी वेगळा फॅक्टर अफेक्ट करत नाही तोपर्यंत जीन फ्रिक्वेन्सी जशीच्या तशी राहते. मग असे कोणते फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे जीन फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब होऊ शकेल? हिअर फर्स्ट जीन म्युटेशन, सेकंड जीन फ्लू, थर्ड जेनेटिक ड्रिफ्ट, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. हे सर्व कन्सेप्ट पाठीमागच्या लेक्चरला ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे. फक्त आता सांगण्याचा मुद्दा असा, या पद्धतीचे कन्सेप्ट जर झाले, शरीरामध्ये नॅचरली घडून आले, तरच जीनच्या वारंवारितेमध्ये फ्रिक्वेन्सीमध्ये बदल होतो आणि मग काहीतरी नवीन वेगळीच व्हरायटी जन्माला येते. अन्यथा तसं घडत नाही. आणि म्हणून पिढ्यानं पिढ्या जे काही जीन फ्रिक्वेन्सी पुढे पास होतात त्या कॉमनच पास होतात. नेमला अपवाद एखाद्या पिढीमध्ये काय घडतं, जीन म्युटेशन घडतं, जीन फ्लो होतो, जेनेटिक ड्रिफ्ट होईल, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होईल, क्रोमोसोमल ॲबरेशन होईल. या पद्धतीचं अचानक काहीतरी घडलं तरच जीन फ्रिक्वेन्सी मध्ये बदल होतो. जीन फ्रिक्वेन्सी मध्ये जर बदल झाला, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, नवीन वेगळी व्हरायटी जन्माला येते की ती कॉमन पेक्षा वेगळी असते. अन्यथा नेहमी कॉमनच घडतं, म्हणजे इक्वल घडतं. या पद्धतीचा हार्डे आणि वाइनबर्गचं प्रिन्सिपल किंवा लॉ एक्सप्लेन केलेला आपल्याला दिसून येतो. हिअर इट डिस्कस विथ द हेल्प ऑफ पुनेट स्क्वेअर. आपण पुनेट स्क्वेअरच्या साहाय्यानं एक्सप्लेन करूया. आपल्यामध्ये अलिल्स कोणती असतात, तर या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून घेऊया, कॅरेक्टर ए अँड हिअर स्मॉल ए, असे दोन अलील घेऊया. हिअर कॉमन कॅपिटल ए कॉल्ड एज ए होमोझायगस डॉमिनंट, स्मॉल ए होमोझायगस रिसेसिव्ह. रिसेसिव्ह म्हणजे बारीक, कमी, वीक, पुअर. डॉमिनंट म्हणजे एकदम स्ट्रॉंग. हे दोन्ही एक सारखे आहेत म्हणून होमोझायगस. होमोझायगस डॉमिनंट, होमोझायगस रिसेसिव्ह. आणि या पद्धतीचं असेल तर हेटेरोझायगस डॉमिनंट. हा हेटेरोझायगस आहे, डिसिमिलर, एक मोठा एक छोटा, पण त्यातला एक कॅपिटल असल्यामुळे त्याच्याकडे क्रेडिट जातं आणि म्हणून त्याला म्हटलं जातं हेटेरोझायगस डॉमिनंट. कारण याला हा डॉमिनंट असतो म्हणून हेटेरोझायगस डॉमिनंट असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये असं प्रोसेस केली, या ठिकाणी या पद्धतीनं हा याला क्रॉस झाल्यानंतर कॅपिटल ए, हा याला क्रॉस झाल्यानंतर कॅपिटल ए स्मॉल ए, पुन्हा हा याला क्रॉस झाल्यानंतर कॅपिटल ए स्मॉल ए, आणि हा याला क्रॉस झाल्यानंतर स्मॉल ए. म्हणजे या ठिकाणी हा होमोझायगस डॉमिनंट, हे दोन हेटेरोझायगस जरी असले तरी ते डॉमिनंट आहे. एकटा एकच रिसेसिव्ह आलेला आहे, एकच वेगळा आलेला आहे. या पद्धतीचं नेमला अपवाद, एखादी केस तशी होते, नेमला अपवाद रेअर घटना तशी घडते. मॅक्झिमम दिस 3 आर होमोझायगस. हे सेम आहेत, इक्वल आहेत, इथं कोणतीही फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब झालेली नाही. या पद्धतीचा हार्डे आणि वाइनबर्गचा प्रिन्सिपल आहे किंवा लॉ आहे किंवा इक्विलिब्रियम आहे. आय होप यू अंडरस्टँड अबाउट
here the types of natural selection, and then Hardy and Weinberg's principle. Okay, thank you.